नमस्कार मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की आपला खरंच गावरान कोंबडी पालन हा प्रॉफिटमध्ये राहते की लॉसमध्ये. बघा, आपण जसं यूट्यूबवर व्हिडिओ बघतो, एवढं प्रॉफिट घेतलं तेवढं प्रॉफिट घेतलं, महिन्याला 1 लाख कमवतो तेवढं. मित्रांनो, हा व्यवसाय जेवढा आपल्याला सोपी वाटते तेवढा नाही आहे. मी तुम्हाला आताही क्लिअर करत आहो आणि ते चांगल्यानं ऐकून घ्या मित्रांनो. हा व्यवसाय जेवढा वाटते तेवढा सोपी नाही, कारण का याच्यामध्ये नुकसान पण तेवढंच जास्त होतं जेवढं आपल्याला प्रॉफिट दिसतं. कारण का बघा, याच्यावर आपली सुरुवात कितीपासून करायची, काय करायचं, याच्यावर सर्व एक प्रॉपर मी व्हिडिओ बनवत राहतो आपल्या चॅनलवर. तर तुम्ही अगोदर हे जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून कसं आहे तुम्हाला आयडिया होत राहील. आता मी पण असं काही व्हिडिओ बघून हे सर्व सुरू केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा मला ह्या व्यवसायातली रिॲलिटी माहीत होत गेली थोडी तर मग मला वाटलं शेतकरी कुठे फसला नाही पाहिजे. त्याच्यामुळे मित्रांनो मी स्वतः हे यूट्यूब चॅनल बनवून याच्यावर पूर्ण जसं माझे शेतीचे काही व्हिडिओ टाकत राहतो. हे बघा, आता एक दाखवतो तुम्हाला कोंबडी. हे बघा, आता कोंबड्याचे पंख जाते, तर मित्रांनो कोंबडे पंख जाते पण तसं ते मित्रांनो वापस पण येते. आता हे बघा, ह्या कोंबडीचे पंख रिटर्न पण येत आहे, रिटर्न म्हणजे परत पण येतं. त्याच्यामुळे मित्रांनो जेवढा व्यवसाय सोपी वाटते तेवढा आहे नाही. मी आताही तुम्हाला सांगतो, हे कोंबडी व्यवसायाची रिॲलिटी आहे मित्रांनो. हे बघा, आता आपण मोसम बदलला, पावसाळा सुरू झाला न, सर्वात जास्त मित्रांनो मर आपल्याला 2च महिन्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल गावरान कोंबडी पालनमध्ये. नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्यात सर्वात जास्त मर भेटेल. आता बघा, हे खालचेवालं जे आहे पावसाळ्याचे मी मुद्दाम साफ नाही केला, कारण का मित्रांनो याच्यामुळे जास्त वातावरण खराब होऊन थोडंसं आपल्याला त्रासदायक होऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो मी हे साफ केलं नाही आहे, पण आपल्याला हे कंटिन्यू साफ करत राहावं लागते आणि आपल्या स्वतःलाच हे सर्व कामं करत राहावं लागते आपल्या गावरान कोंबडी पालन करत आलो. आता जर तुम्हाला काही मदत लागत असेल आपल्या कसं काय करायचं, काय करायचं, आता मला तर अनुभव सांगता मित्रांनो 2 वर्ष होऊन राहिले ह्या व्यवसायामध्ये. आता मला एवढं तर माहीत झालं आहे की आपल्या उन्हाळ्यात जर अंडे खपत नसले किंवा कोंबडे खपत नसले, आपल्याला कशा प्रकारे आपण खर्च वाचवायचा, प्रॉफिट जास्त होणार मित्रांनो, लॉस जास्त झाला नाही पाहिजे. हे व्यवसायात लक्षात ठेवायचं. प्रॉफिट होणार मित्रांनो, लॉस जास्त नाही झाला पाहिजे. कारण का जर लॉस झाला आपल्याला तर मित्रांनो लॉस आपल्याला भरून काढणं खूप जास्त कठीण जाते. त्याच्यामुळं मित्रांनो हा व्यवसाय करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा का बा आपल्याला करायचं कसं आहे. आणि हे बघा, आता यायला अंदर एवढं साफ पाणी राहून पण बघा हे असं बाहेरचं खराब पाणी पित आहे. चला मित्रांनो, नंतर एक आता टाईम नसल्यामुळे एक हा व्हिडिओ बंद करतो, एक नेक्स्ट व्हिडिओ चांगला बनवेन.